नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपले उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 11वीच्या पेपर फर्स्ट ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या प्रकरण क्रमांक 6 मध्ये सगळ्यांचं आपल्याला स्वागत करतो. प्रकरण क्रमांक 6 हे आहे लुब्रिकेशन सिस्टीम. तर लुब्रिकेशन सिस्टीमची वाहनावर आवश्यकता काय असते ते पहिल्यांदा बघूया. जेव्हा कोणतेही दोन भाग आपसात फिरत असतात किंवा त्यांचे पृष्ठभाग एकमेकावर घासत असतात त्यावेळेला त्या दोन भागांमध्ये घर्षण निर्माण होते. उष्णता आणि झीज यांच्यामुळे त्या भागाचे झीज होते. त्यामुळे फिरणाऱ्या दोन्ही भागांची मध्ये कमीत कमी उष्णता निर्माण व्हावी तसंच त्यांची झीजही कमी व्हावी यासाठी वाहनावर लुब्रिकेशन सिस्टीमचा उपयोग करतात. आता या लुब्रिकेशन सिस्टीमचा काय उपयोग होतो ते आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत. पहिलं आहे घर्षणामुळे निर्माण झालेली उष्णता कमी करणे. आता आपल्याला माहिती आहे की दोन भाग ज्यावेळेस एकमेकावर घासतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये घर्षण होऊन त्या घर्षणामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्या झालेली जी उष्णता आहे ती त्या भागांचं नुकसान करण्याची शक्यता असते. त्यामुळे ही उष्णता जेवढी कमीत कमी निर्माण होईल तेवढं त्या भागांचं नुकसान हे कमी होईल. दुसरा जो आहे तो म्हणजे इंजिनच्या भागांची होणारी झीज कमी करणे. आता मागाशीच आपण बघितलं की दोन फिरणारे जे भाग आहेत त्या फिरणाऱ्या भागांच्या मध्ये घर्षण झाल्यामुळे त्या भागांची ही झीज होते आणि या झिजेमुळे त्या झिजेचा इंजिनच्या भागांवर परिणाम होऊन इंजिनमध्ये त्या ठिकाणी खराबी निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून त्या फिरणाऱ्या भागांची होणारी जी झीज आहे ही कमीत कमी ठेवण्यासाठी आपल्याला लुब्रिकेशन सिस्टीमची आवश्यकता असते. तिसरं जे आहे ते इंजिनच्या फिरणाऱ्या दोन भागांमध्ये कुशनिंगचे काम करणं. आता कुशनिंगचं काम करणं म्हणजे काय तर दोन फिरणारे जे भाग असतात त्यांच्यामध्ये कंपनं निर्माण होतात आणि ही कंपनं त्या ठिकाणी त्या भागांच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी फरक पाडण्याची शक्यता असतात. तर ऑइल हे त्या दोन फिरणाऱ्या भागांमध्ये एक फिल्म एक पापुद्रा त्या ठिकाणी तयार करतं आणि त्यामुळे तिथं जे एकमेकांना होणारे जे आघात आहे किंवा निर्माण होणारी कंपनी जी आहेत ही कंपनं त्या ठिकाणी कमी करून त्या दोन भागांमध्ये कुशनिंगचं या ठिकाणी काम करतं. पुढचं आहे धातूचे कण तसेच काजळी दूर करून इंजिन स्वच्छ ठेवणे. आपण किती जरी म्हणलं तरी फिरणाऱ्या दोन भागांमध्ये त्या ठिकाणी थोडंफार का विना घर्षण हे होतच असतं. उदाहरणार्थ इंजिनच्या सिलेंडरमध्ये पिस्टन ज्यावेळेस वर खाली होत असतो त्यावेळेला पिस्टन रिंग ह्या सिलेंडर वॉलला घासून त्या ठिकाणी ते धातूचे काही बारीक कण हे सतत तयार होत असतात. आता हे तयार झालेले कण जर तिथंच राहिले तर ते या फिरणाऱ्या दोन भागांमध्ये किंवा म्हणजे पिस्टन आणि सिलेंडर वॉल यांच्यामध्ये तसेच जर राहिले तर त्याचा पिस्टनवर किंवा सिलेंडर वॉलवर त्याचा दुष्परिणाम होईल. तसंच इंजिनमध्ये इंधन जळल्यामुळं जी काजळी निर्माण होते ती काजळी आणि हे धातूचे कण हे इंजिनद्वारे वाहून नेऊन इंजिनला त्या ठिकाणी स्वच्छ ठेवलं जातं. पुढचं आहे इंजिनच्या भागांचं गंजण्यापासून संरक्षण करणे. आता जे ऑइल आपण जे वापरलेलं आहे ह्या ऑइलमध्ये ऑइलचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये गंजविरोधक हा एक त्याचा गुणधर्म असल्या कारणानं त्या ठिकाणी ऑइलमुळं इंजिनचे भाग हे गंजण्यापासून हे संरक्षित राहतात. पुढचा आणि शेवटचा या ठिकाणी हा जो भाग आहे तो म्हणजे सिलेंडर बोअरमध्ये इंधनाचा पातळ थर तयार करून गॅसेस ब्लो बाय परिणामापासून सुरक्षित ठेवणे. आता या ठिकाणी पहिल्यांदा ब्लो बाय म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण बघूया. तर ब्लो बाय याचा अर्थ असा की ज्या वेळेला पिस्टनचं सिलेंडरमध्ये वर खाली अशा ज्यावेळेस हालचाल होत असते त्यावेळेला सिलेंडर आणि पिस्टन यांच्यामध्ये कालांतरानं त्या ठिकाणी थोडीशी गॅप पडते आणि गॅप काही वेळेला थोडीशी इतकी मोठी होते की ज्या वेळेला पिस्टन हा कॉम्प्रेशन स्ट्रोकला ज्यावेळेस बॉटम डेड सेंटर करून टॉप डेड सेंटरकडे जात असतो त्यावेळेला सिलेंडर हेडमध्ये पिस्टनच्या हेडच्या वरच्या बाजूला जे
हवा आणि इंधन यांचं मिश्रण असेल किंवा पॉवर स्ट्रोकच्या वेळेस निर्माण होणारे जे गॅसेस असतात, हे गॅसेस पिस्टनच्या कडेनं हे खाली वाहून जातात आणि इंजिन सिलेंडरमध्ये त्या ठिकाणी कॉम्प्रेशन होऊ शकत नाही. तर आपण ब्लो बाय असं म्हणतो. तर बऱ्याच वेळेला काय होतं की सिलेंडर वॉल आणि पिस्टन यांच्यामध्ये ऑइलचा एक पातळ पापुद्रा असा एक तयार होतो की तो सिलेंडर हेड आणि क्रँकेस यांच्यामध्ये त्या ठिकाणी पार्टिशनचं काम करतो. आणि हे जे पार्टिशनचं काम जे आहे, हे पार्टिशनचं काम त्या ठिकाणी इंजिनला ब्लो बाय होण्यापासून वाचवतं. आता ह्याच्या पुढे आपण जे बघणार आहोत ते म्हणजे इंजिनमध्ये पुढील उद्देश साध्य करण्यासाठी लुब्रिकेशनची आवश्यकता असते. आता कुठले उद्देश त्या ठिकाणी साध्य करायचे? तर पहिला उद्देश म्हणजे फिरणाऱ्या भागांमध्ये घर्षण कमी करणे. ते मगाशी बघितलं या लुब्रिकेशनचे उद्दिष्टच आहे. दुसरं म्हणजे फिरणाऱ्या भागांमध्ये घर्षणामुळे होणारा शक्तीचा ऱ्हास कमी करणे. आता दोन भाग जे फिरत असतात त्याच्यामुळे जे घर्षण निर्माण होतं, या घर्षणामुळे इंजिनची शक्ती बऱ्याचपैकी वाया जात असते. कारण इंजिनमध्ये तयार झालेली शक्ती जी असते ही ट्रान्समिशन सिस्टीमच्या साह्यानं गाडी चाकांपर्यंत पोहोचत असतो. त्या ट्रान्समिशन सिस्टीममध्ये चाकापर्यंत किंवा ह्या ठिकाणी इंजिनमध्ये जर त्या ठिकाणी घर्षण जास्त होत असेल तर इंजिनची शक्ती या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वाया जाते. जर या सर्व भागांना जर तुम्ही वेळोवेळी लुब्रिकेशन जर केलं तर त्या ठिकाणी शक्तीचा ऱ्हास हा कमी होण्यास मदत होते. पुढचा जो आकडा आहे तो फिरणाऱ्या भागातील घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णता कमी करणे. आता घर्षणामुळे जी उष्णता निर्माण होते ती उष्णता ऑइल काय करतं, तिथून वाहून नेतं आणि त्या उष्णता वाहून नेल्यामुळं त्या फिरणाऱ्या दोन भागांमध्ये घर्षणामुळे होणारी उष्णता ही आपोआपच कमी होते. पुढचा जो आकडा आहे तो म्हणजे फिरणाऱ्या भागात निर्माण होणारा आवाज व धक्के शोषून घेणे. आता मागाशी आपण जे बघितलं की कुशनिंग वर्क म्हणजे काय, तर त्या ठिकाणी दोन फिरणाऱ्या भागांमध्ये जी फिल्म तयार होते, ही फिल्म काय करते, तर हे जे फिरणारे जे भाग आहेत, या फिरणाऱ्या भागांमध्ये ज्यावेळेस ते एकमेकाला घासले जातात त्यावेळेस काही आवाज निर्माण होतो किंवा ज्यावेळेस एक भाग दुसऱ्या भागाला फिरत असतो त्यावेळेस जे धक्के बसतात, हे धक्के त्या ठिकाणी शोषून घेण्याचं काम ही लुब्रिकेशन सिस्टीम करते. त्यानंतर पाचवा जो आहे तो म्हणजे इंजिनमधील फिरणाऱ्या भागांतील काजळी व अशुद्ध द्रव्ये वाहून नेऊन त्या भागाचे आयुष्य वाढवणं. हे मागाशी आपण बघितलं की इंजिनमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस इंधन जळतं त्यावेळेस काही काजळी निर्माण होते किंवा काही अशुद्ध द्रव्य असे निर्माण की ज्याचा इंजिनवर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकेल. तर इंजिनमध्ये आपण काय करतो, तो ऑइल हे सतत फिरवत ठेवलेलं असतं. त्यामुळं ते ऑइल हे ज्यावेळेस वाहत असतं इंजिनमधून, ज्यावेळेस पुन्हा ऑइलमध्ये ज्यावेळेस पडत असतं त्यावेळेस ते काय करतं, ते स्वतःबरोबर त्या ठिकाणी काजळी किंवा ही तयार झालेली अशुद्ध द्रव्ये जी आहेत ही त्या ठिकाणी वाहून नेऊन इंजिनला त्या ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचं काम करतं. आता हे इथं आपण या ठिकाणी लुब्रिकेशनची आवश्यकता बघितली. पुढे आपण जे बघतोय ते म्हणजे लुब्रिकंटचे प्रकार. वाहनामध्ये आपण कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी लुब्रिकंट वापरतो ते आपण प्रकार या ठिकाणी आपण बघतोय. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सॉलिड लुब्रिकंट, ज्याला आपण घन पदार्थ असं या ठिकाणी म्हणतो. तर या सॉलिड लुब्रिकंटमध्ये बहुतांशी आपण ग्राफाईट, मायका पावडर किंवा त्या ठिकाणी सोपस्टोन इत्यादीचा त्या ठिकाणी यामध्ये समावेश होतो. फिरणाऱ्या भागांमध्ये जास्त लोड किंवा त्यामध्ये जास्त दाब जो त्या ठिकाणी निर्माण होत असेल, तसेच ओलसर पदार्थापासून लुब्रिकेशन करणे शक्य नसेल अशा ठिकाणी त्या ठिकाणी आपण सॉलिड लुब्रिकंटचा वापर करतो. आता ह्या अशा प्रकारचा अंत कुठं बघायला मिळतो, तर जर लिप स्प्रिंग तुम्हाला माहिती असतील, वाहनाच्या पुढल्या मागच्या ॲक्सेलवर त्या ठिकाणी चासीला जोडलेल्या ठिकाणी लिप स्प्रिंग असतात, ज्या ठिकाणी सस्पेन्शनचं काम करत असतात. तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी बहुतांशी ग्राफाईट पावडरचा हा आपण वापर करायला आपल्याला आढळून येतो. नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सेमी सॉलिड. सेमी सॉलिड याचा अर्थ की पूर्ण सॉलिड पण नाही पूर्ण लिक्विड पण नाही, अशा प्रकारचा जो पदार्थ त्याला आपण सेमी सॉलिड असं म्हणतो. त्याच्यामध्ये बहुतांशी त्या ठिकाणी ग्रीसचा समावेश होतो. आणि ह्याच्यानंतर जे आपण बघतोय तो म्हणजे लिक्विड लुब्रिकंट.
आता लिक्विड लुब्रिकंटमध्ये बहुतांश ठिकाणी ऑइलचा समावेश होतो, ज्याचा वापर आपण इंजिन, गिअरबॉक्स, डिफरन्शियल अशा ठिकाणी आपण लुब्रिकेशनसाठी करतो. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे मल्टीग्रेड ऑइल. आता यामध्ये ऑइलची व्हिस्कोसिटी म्हणजेच ऑइलच्या वाहण्यास होणारा विरोध, या पदार्थातील गुण, पातळ ऑइल जलद वाहते तर घट्ट ऑइल हे कमी वेगाने वाहते. लुब्रिकेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचे विविध प्रकार आहेत. या प्रकाराला त्यांच्या व्हिस्कोसिटी म्हणजे त्याच्या चिकटपणावरून, व्हिस्कोसिटीला आपण काय मराठीमध्ये चिकटपणा असं म्हणूया किंवा स्निग्धता असं म्हणूया, त्याच्यावरून याला नावं दिलेली आहेत. ही नावे SAE, आता SAE याचा अर्थ असा की सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनियर्स, या संस्थेनं ही नावं दिलेली आहेत. यामध्ये कमी नंबर असलेले ऑइल हे पातळ असते किंवा हलके असते, तर जास्त नंबर असलेले ऑइल हे घट्ट किंवा जड असते. इंजिनसाठी वापरण्यात येणारे ऑइल हे साधारणतः 6 प्रकार आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रकार म्हणजे SAE 5W, त्यानंतर SAE 10W, त्यानंतर 2 SAE 20W, नंतर 5 SAE 30, नंतर SAE 40, SAE 50 या प्रकारामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर यामध्ये अंकानंतर येणारा W हा जो आकडा आहे, हा W जो आता आपण आकडा बघतोय, हा विंटर ऑइलचा व्हिस्कोसिटी नंबर हा 0 डिग्री फॅरनहाइटला ठरवला जातो. W अक्षर नसलेले ऑइल हे उष्ण तापमानाच्या ठिकाणी वापरले जातं. म्हणजे आपला जो भाग आहे, महाराष्ट्र खाली, त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ हा जो भाग आहे, हा साधारणतः हा उष्ण प्रदेश त्या ठिकाणी मानला जातो. त्या ठिकाणी W अक्षर नसलेले ऑइल आपण त्या ठिकाणी वापरतो. यांचा व्हिस्कोसिटी नंबर हा 210 डिग्री फॅरनहाइट म्हणजे 99 डिग्री सेंटीग्रेडला ठरवला जातो. ऑइलमध्ये वापरण्यात येणाऱ्या ऑइलसाठी खालील साधारण तापमान व ऑइल नंबर सूचित केलेले आहेत. यातला पहिला जो आहे तो 0 डिग्री फॅरनहाइटपेक्षा कमी तापमान, याला SAE 5W हे ऑइल त्या ठिकाणी वापरलं जातं किंवा हा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. किंवा 21 डिग्री फॅरनहाइट ते 39 डिग्री फॅरनहाइट पेक्षा कमी तापमानासाठी SAE 10W हे ऑइल वापरलं जातं. यानंतर 40 डिग्री फॅरनहाइट ते 59 डिग्री फॅरनहाइटपेक्षा कमी तापमानासाठी SAE 20W हे ऑइल वापरलं जातं. तर 90 डिग्री फॅरनहाइटपेक्षा कमी तापमानासाठी SAE 30W हे ऑइल त्या ठिकाणी वापरलं जातं. याच्या व्यतिरिक्त सध्या मल्टीग्रेड ऑइल सुद्धा या ठिकाणी आपलं उपलब्ध आहे. यामध्ये तापमानामुळे व्हिस्कोसिटीमध्ये होणारा फरक कमी असतो. उदाहरणार्थ SAE 10W30 ऑइलची व्हिस्कोसिटी SAE 10W ऑइल आणि SAE 30W ऑइल सारखीच असते. या ऑइलचा फायदा असा की थंड इंजिन चालू करताना सिंगल ग्रेड ऑइलच्या तुलनेत कमी घर्षण होत असल्याकारणे इंजिनची कमी शक्ती वाया जाते. त्याचप्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल वापरण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नसते. हे एकच ऑइल या ठिकाणी चालू शकते, म्हणून याला आपण मल्टीग्रेड ऑइल असं म्हणलेलं आहे. SAE व्यतिरिक्त अमेरिकन पेट्रोल इन्स्टिट्यूट या संस्थेने पेट्रोल इंजिनसाठी वेगवेगळ्या ऑइलचे मूलभूत वर्गीकरण या ठिकाणी केलेले आहे. त्यातला पहिला प्रकार जो आहे MS ऑइल. आता MS ऑइल कशाला म्हणायचं की ज्या ठिकाणी स्पेशल लुब्रिकंटची आवश्यकता असते व जास्तीत जास्त तापमान निर्माण होण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी या ऑइलचा वापर केला जातो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे MM ऑइल. मीडियम सर्व्हिस हायस्पीड इंजिन तसेच नियमित तापमानावर चालणारे इंजिनसाठी या प्रकारचे ऑइल वापरलं जातं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ML ऑइल. रात्रंदिवस सतत चालणाऱ्या परंतु लाईट सर्व्हिस असणाऱ्या मशिनरीसाठी किंवा इंजिनसाठी या प्रकारचे ऑइल हे वापरलं जातं. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे तो म्हणजे ग्रीस. आता आपल्यामध्ये ग्रीस हा सेमी सॉलिड लुब्रिकंटचा प्रकार आहे.
ग्रीस हे सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी आपण ऑइल वापरू शकत नाही किंवा कायमस्वरूपी ज्या ठिकाणी आपल्याला लुब्रिकेशन करायचं आहे, उदाहरणार्थ जिथं आपण बेरिंग बसवलेलं आहे किंवा आपण जर सायकलचं जर बघितलं तर सायकलमध्ये जे बॉल बेरिंग आपण बसलो आहे तिथं किंवा त्या ठिकाणी ॲक्सेलमध्ये या ठिकाणी आपण बहुतांशी त्या ठिकाणी ग्रीसचा वापर करतो. आता ग्रीसचे वापरावरून जे प्रकार पडतात ते आपण बघतो. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे व्हील बेरिंग ग्रीस. आता हे व्हील बेरिंग ग्रीस हे चाकावर जे बेरिंग बसवलेलं असतं त्या ठिकाणी वापरलं जातं, कारण तिथं जे निर्माण होणारे तापमान जे आहे त्या तापमानाला विरोध करण्यासाठी या ग्रीसचा उपयोग होतो. दुसरा जो आहे तो म्हणजे युनिव्हर्सल जॉईंट ग्रीस. वाहनाचं युनिव्हर्सल जॉईंटला जे ग्रीस वापरलं जातं त्याला आपण युनिव्हर्सल जॉईंट ग्रीस असं म्हणतो. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे चासीस ग्रीस. आता वाहनाची जी चासी आहे म्हणजे ज्याच्यावर आपण वाहनाचे इतर भाग म्हणजे अगदी इंजिनपासून ते सगळ्या ट्रान्समिशन सिस्टीम, गाडी चाकं, त्याच्यावरची बॉडी जी आहे ही त्या ठिकाणी आपण बसवले आहे त्याला आपण चासी असं म्हणतो. तर चासीला ग्रीसिंग करण्यासाठी या ग्रीसचा वापर केला जातो म्हणून आपण चासीस ग्रीस असं म्हणतो. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे एक्सटेंडेड लुब्रिकंट इंटरवल चासीस ग्रीस. हे जे ग्रीस आहे ते दीर्घकाळासाठी लुब्रिकेशनसाठी वापरलं जातं, ज्या ठिकाणी सील्ड जॉईंट असतात. जसे ड्राईव्ह लाईन जे आहे त्या ड्राईव्हिंग लाईनमध्ये स्टिअरिंग सिस्टीम किंवा इतर जे भाग आहेत या ठिकाणी दीर्घकाळ लुब्रिकेशनची आवश्यकता असते, अशा ठिकाणी या ऑइलचा वापर केला जातो. पुढचा जो आहे तो म्हणजे मल्टीपर्पज ऑइल. हे ग्रीस अनेक हेतूने वापरले जाते म्हणून याला आपण मल्टीपर्पज ग्रीस असं म्हणतो. हे ग्रीस चासीस ग्रीस, बेरिंग ग्रीस, युनिव्हर्सल जॉईंट ग्रीस म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी हे वापरलं जातं म्हणून याला आपण मल्टीपर्पज ग्रीस असं म्हणतो. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे एक्स्ट्रीम प्रेशर ग्रीस. जिथं खूप दाब येत असतो अशा ठिकाणी या ग्रीसचा वापर करतात. आता ह्याच्यानंतर पुढचा जो आपण भाग बघतोय तो म्हणजे इंजिनमधील वंगणाचा योग्य साठा व वेळोवेळी वंगण बदलाचे महत्त्व. यामध्ये इंजिन चालू असताना इंजिन ऑइल सतत जरूर त्या सर्व भागातून फिरवले जाते. इंजिन ऑइल कमी पडले तर इंजिनातील घटक विशेषतः बेरिंग त्या ठिकाणी खराब होण्याची शक्यता असते. याकरता प्रत्येक इंजिनमध्ये त्याच्या रचनेनुसार इंजिन ऑइल साठवण्याची जागा असते, त्याला ऑइल संप असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की इंजिनच्या खालच्या बाजूला आपण ऑइल साठवण्याचा जो भाग केला आहे तर आपण ऑइल संप असं म्हणतो. परंतु केव्हाही इंजिनला जरुरीपेक्षा अधिक वंगणाचा पुरवठा करून अजीर्ण होऊ न देता, म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खातो त्यावेळेस आपल्याला म्हणतो की अजीर्ण झाले, तसं इंजिनला सुद्धा जादा इंधनाचा ऑइल पुरवठा केला तर त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी अजीर्ण होणे असं म्हणतो. हे वंगण जरुरीपेक्षा जास्त झाल्यास त्याचा खपाचे प्रमाण वाढते व व्हॉल्वच्या पृष्ठभागावर अधिक कार्बन साठतो. तसंच इंजिनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अधिक कार्बन हा साठतो. तेव्हा प्रत्येक इंजिनमध्ये निर्मात्याने सांगितल्याप्रमाणे वंगणाचा साठा ठेवला जातो. वंगण म्हणजे त्या ठिकाणी लुब्रिकंटचा साठा ठेवला जातो. जरूर तेवढाच आहे किंवा नाही हे समजण्यासाठी त्यामध्ये एक डीपस्टिक दिलेली असते. हे पुढे आपण बघणार आहे. डीपस्टिक ही क्रँकेसमध्ये बुडलेल्या अवस्थेत राहून तिच्यावर कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा खूण म्हणजे मिनिमम आणि मॅक्सिमम अशा दोन खुणा त्या ठिकाणी केलेल्या असतात. केव्हाही इंजिनमधील ऑइलचा साठा हा कमी होता कामा नये आणि तो मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये. तो ठराविक त्या ठिकाणी साठा असणं गरजेचं असतं. वंगणाचा वापर काटकसरीने करण्याच्या दृष्टीने हल्ली सबमधील वंगणाचा साठा वरच्या मर्यादेपेक्षा थोडासा कमीच म्हणजे दोन्हीच्या मधोमध ठेवला जातो. म्हणजे जास्त कमी पण नाही, जास्तीत जास्त अगदी जास्त पण असा दोन्हीच्या मधोमध अशा प्रकारे हा साठा ठेवला जातो.
आता माहिती आहे की आपण सर्व्हिसिंग ज्यावेळेस गाडी करतो त्यावेळेला आपण ऑइलची बदली करतो. तो ऑइल हे का बदलायचं असतं ते आपण थोडक्यात बघूया. इंजिनमध्ये बरेच दिवस ऑइल वापरत आल्यानंतर ऑइलचे गुणधर्म हळूहळू कमी होत जातात. याचं कारण आहे की इंजिनमध्ये जी उष्णता निर्माण होते त्या उष्णतेमुळे ऑइलची विस्कोसिटी कमी होते. त्याचप्रमाणे ऑइलमध्ये धूळ, कचरा, कार्बन, पाणी तसेच इंधनाचा अंश, परत त्या ठिकाणी मेटल पार्टिकल्स ज्याला आपण म्हणतो, यांचं प्रमाण वाढून ऑइलची स्निग्धता कमी होते. हे ऑइल पातळ जर झाले तर त्या ठिकाणी त्याचे वाहनामधच्या फिरणाऱ्या भागांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो एक पातळ पापुत्रा त्या ठिकाणी तयार करायला पाहिजे तो त्या ठिकाणी तयार होणार नाही. हे ऑइल पातळ ज्यावेळेस होतं तसेच त्याचा रंगही काळा होतो. यासाठी एक ठराविक किलोमीटर नंतर ऑइल बदलणे हे आवश्यक असते. आता ऑइल कधी बदलायचं तर साधारणपणे इंजिन निर्मात्याने ठरवून दिलेल्या वेळेनंतर किंवा इंजिनच्या ठराविक किलोमीटर नंतर इंजिन ऑइल हे बदलावे लागते. सर्वसाधारण गाडीच्या प्रत्येक 10,000 किलोमीटर नंतर इंजिन ऑइल बदलले जाते. तसेच गाडीच्या प्रत्येकी 16,000 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर गिअरबॉक्स, डिफरन्शियल यांच्यामधील सुद्धा त्या ठिकाणी ऑइल हे बदलले जातं. तर मित्रांनो, आपण आत्ताच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये लुब्रिकेशन सिस्टीमविषयी काही थोडी माहिती बघितली. ही माहिती आपल्या सगळ्यांना समजली असेल. ह्याच्यानंतर आपण जे बघतोय तर म्हणजे इंजिनमधील खालील भागांना लुब्रिकेशनची आवश्यकता असते. तो कुठल्या कुठल्या भागांना त्या ठिकाणी लुब्रिकेशनची आवश्यकता आहे ती म्हणजे पहिले म्हणजे क्रँकशाफ्ट बेरिंग, दुसरं जे आहे ते म्हणजे क्रँकपिन, तिसरा जो आकडा आहे तो म्हणजे कनेक्टिंग रॉड बिग एंड. आता कनेक्टिंग रॉड विषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेतलेलीच आहे. तर कनेक्टिंग रॉड बिग एंड म्हणजे ही क्रँकपिन जी मगाशी आपण बघितली, हे क्रँकपिन म्हणजे त्या ठिकाणी क्रँकशाफ्टवर ज्या ठिकाणी कनेक्टिंग रॉडचा मोठा भाग बसतो त्याला बिग एंड असं आपण म्हणतो, तो भाग. आणि कनेक्टिंग रॉड स्मॉल एंड म्हणजे जिथं पिस्टन आपण बसवलेला असतो त्याला आपण स्मॉल एंड असं म्हणतो. गजन पिन, बुश. आता कनेक्टिंग रॉड स्मॉल एंड आणि पिस्टन यांना जोडण्यासाठी गजन पिन दिलेले आहे आणि त्या गजन पिनवर एक बुश बसवलेलं आहे. त्या बुशला लुब्रिकेशनची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. सिलेंडर वॉल. आता पिस्टनची सिलेंडरमध्ये जी होणारी हालचाल आहे त्यावेळेला पिस्टनचा दाब हा सिलेंडर वॉलवर पडतो आणि त्या ठिकाणी सिलेंडर वॉलची त्या ठिकाणी बऱ्यापैकी झीज होत असते. म्हणून सिलेंडर वॉलला सुद्धा लुब्रिकेशनची आवश्यकता आहे. पिस्टन रिंग. आता पिस्टन रिंग जे आहे त्या पिस्टन रिंग या सिलेंडर वॉलला घासत असतात तेव्हा पिस्टन रिंगचाच दाब हा बहुतांशी सिलेंडर वॉलवर पडत असतो. तर या पिस्टन रिंगसुद्धा त्याची जी मुवमेंट आहे ही स्मूथ होण्यासाठी त्या लुब्रिकेशनची आवश्यकता आहे. तसंच त्या ठिकाणी निर्माण होणारी जी उष्णता आहे ही उष्ण वाहून नेण्यासाठी सुद्धा आपल्याला लुब्रिकेशनची गरज असते. पुढे जे आपण बघतोय तो म्हणजे व्हॉल्व मेकॅनिझम. आता इंजिनमध्ये जो व्हॉल्व मेकॅनिझम आपण वापरले आहे, बहुतांशी पपेट वॉल्व आपण वापरले आहेत, या व्हॉल्व मेकॅनिझमला सुद्धा त्या ठिकाणी लुब्रिकेशनची आवश्यकता असते. टायमिंग गिअर म्हणजे जे क्रँकशाफ्ट आणि कॅम्पशाफ्ट यांना जोडण्याचं काम करतात. कारण क्रँकशाफ्ट हा कॅम्पशाफ्टला फिरण्याची गती असतो. तर या टायमिंग गिअरच्या माध्यमातून आपण ही गती देत असतो. त्या टायमिंग गिअरला सुद्धा लुब्रिकेशनची आवश्यकता आहे. कॅम्पशाफ्ट बेरिंग. आता कॅम्पशाफ्ट हा बेरिंगच्या साहाय्याने आपण क्रँकेसमध्ये बसवलेला आहे किंवा सिलेंडर ब्लॉकमध्ये तिथून बसवलेला आहे. तर हा कॅम्पशाफ्ट फिरत असतो. त्यामुळे तो फिरत असताना त्याचा येणारा जो लोड आहे हा सगळा त्या ठिकाणी त्या बेरिंगला सांभाळावा लागतो. म्हणून या भागाला सुद्धा त्या ठिकाणी लुब्रिकेशनची आवश्यकता असते. तर मित्रांनो, आता जो पहिला जो भाग आपण बघितला हा भाग आपल्या सगळ्यांना समजला असेल असं या ठिकाणी मी समजतो आणि थांबतो. धन्यवाद.